नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। मुलींबरोबर डेटिंग करण्यासाठी एका MBA झालेल्या तरुणाने डेटिंग ॲपवर सर्च केलं। त्यातून एका पाठोपाठ तिघांनी मुली पुरवण्याचा आमिष दाखवून तब्बल 1,35,000 रुपयांना चुना लावल्याचा प्रकार समोर आलाय। याबाबत गुरुवार पेठेतील 29 वर्षाच्या तरुणाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। हा प्रकार 9 नोव्हेंबर 2024 ते 17 नोव्हेंबर 2024 दरम्यान घडला। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचं शिक्षण MBA झालं असून सध्या ते घरीच आहेत। 9 नोव्हेंबर 2024 रोजी घरी असताना मोबाईलवर गुगलवर डेटिंग साइट सर्च करत असताना त्यांना लोकांटो डेटिंग वेबसाईटवर एक मोबाईल नंबर मिळाला। त्यावर त्यांनी व्हॉट्सअपवर संपर्क केला। त्याने QR कोड पाठवून 500 रुपये बुकिंगचे पाठवण्यास सांगितले। त्याप्रमाणे त्याने पैसे पाठवले। त्यानंतर रजिस्ट्रेशनसाठी 5,000 रुपये पाठवले। त्यानंतर त्याने 7 ते 8 तरुणींचे फोटो पाठवले। शिवाजीनगर येथील एका हॉटेलमध्ये या मुलीस भेटण्यास जाण्यासाठी सांगितले असं कळवलं। त्याप्रमाणे हा तरुण तेथे गेला, परंतु तेथे कोणतीही तरुणी दिसून आली नाही। त्यानंतर त्याने वेगवेगळी कारणे सांगून आणखीन पैसे वाढवून मागत होते। त्याप्रमाणे हा तरुण पैसे पाठवत गेला। त्याने सांगितल्याप्रमाणे 1,33,500 रुपये पाठवले। त्यानंतर त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली। या तरुणानं या वेबसाईटवरून दुसरा मोबाईल नंबर शोधून त्यावर संपर्क साधला। त्याने 2,000 रुपये रजिस्ट्रेशनसाठी घेतले। डेटिंग कधी होणार अशी या तरुणानं चौकशी केल्यावर तोही वेगवेगळी कारणे सांगून आणखीनच पैसे मागू लागला। त्यावर या तरुणानं पैसे पाठवणं बंद केलं। त्यानंतर या तरुणानं त्या वेबसाईटवरून तिसरा मोबाईलवर संपर्क साधला। त्याने गुजरातमध्ये लागला असल्याचं सांगितलं। त्याने आपण पाठवलेले पैसे परत मागितले तेव्हा त्याने फोन कट केला। तेव्हा आपली फसवणूक झाल्याचं या तरुणाच्या लक्षात आलं। त्याने 8 डिसेंबर 2024 रोजी सायबर पोर्टलवर तक्रार केली होती, परंतु त्यावर काही एक प्रतिसाद न मिळाल्याने आता त्याने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलीस निरीक्षक मनोज कुमार लोंढे तपास करतायत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।